चला तर मग आज बनवूया आपण इथे छान खव्याचे पेढे। तर त्यासाठी मी इथे अर्धा चमचा साजूक तूप घेतलंय, 1 वाटी किसून घेतलेला खवा घेतलाय। खवा मी रेडीमेडच घेतलेला आहे आणि अर्धी वाटी त्यात साखर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचंय। जोपर्यंत हे सर्व मिश्रण छान घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला सारखं त्याला परतवत राहायचं आहे, कारण की ते खाली लागण्याची शक्यता असते। तर साखर वितळली की त्यानंतर आपण त्यात मलाई टाकणार आहोत, फ्रेश मलाई जी दुधावरची असते साय, ती फ्रेश टाकायची आपल्याला। त्याने याला ना खूप छान चव पण येते आणि सुगंध पण छान येतो त्याचा। तर रक्षाबंधनसाठी तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा। हे बघा, अशा स्टेजमध्ये जेव्हा ते आपलं खव्याचं पीठ येतं तर त्यावेळेस आपल्याला मग थोडंसं गार झालं की अशा गोल गोळ्या करून घ्यायच्या। ज्या आकाराचे तुम्हाला हवे असतील त्या आकाराचे तुम्ही असे पेढे त्याचे करून घ्या। तर मी ते सर्व असे गोल करून घेतलेत आणि त्यावर काजू चिटकवलेत। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब